सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण थत्ते इडली बनवणार आहोत. कोणतेही पीठ न आंबवता अगदी इन्स्टंट झटपट अशी ही इडली तयार होते. तुम्ही बघू शकताय किती छान अशी जाळीदार तयार होते. याला कुठलंही फर्मेंटेशन आपण केलेलं नाहीये तरी सुद्धा अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी ही इडली तयार होते. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. त्याच वाटीने 1 वाटी मी मुगाची डाळ घेणार आहे. नॉर्मली आपण इडलीसाठी उडीद डाळ वापरतो, पण इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. यामध्ये पाणी ओतून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि तास ते दीड तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे. जर अगदीच कमी वेळ असेल तर पाऊण तास किंवा तासभर तुम्ही भिजत ठेवलात तरी सुद्धा पुरेसे आहे. तर आता तुम्ही बघू शकता 1 तासाभरानंतर डाळ पण छान फुललेली आहे आणि नखाने जर तोडून बघाल तर अगदी सहज तुटते आहे, म्हणजे आपले हे डाळ तांदूळ भिजलेले आहेत. आता मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडं थोडं करून बॅचमध्ये हे वाटून घ्यायचं आहे. पण वाटताना मी इथे पाणी न घेता आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे डाळ तांदूळ घेताना पाणी यामध्ये घ्यायचं नाहीये. तर इथे मी दही घेतलेलं आहे. जसं लागेल तसं दही आपल्याला थोडं पाणी ॲड करून वापरलं तरी चालेल. दही थोडंसं आंबट असेल तर नक्कीच चांगले चव येईल त्याला. तर हे बघा मी ते असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता थत्ते इडली म्हणजे काय, तर ही इडली प्लेटमध्ये केली जाते. साऊथ साईडला प्लेटला थत्ते म्हणतात, म्हणूनच या इडलीला प्लेटमधली इडली म्हणून थत्ते इडली म्हणून ही ओळखली जाते. तर एका वेळेला तुम्ही जशी इडली बनवणार असाल तेवढंच बॅटर घ्यायचंय. त्यामध्ये चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे आणि इथे सोडा आपल्याला ॲड करायचा आहे. तर मी इथे एक अर्धा टीस्पून सोडा घेतलेला आहे. बाजूला मी कढईमध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे हे जेव्हा आपण सोडा घालून बॅटर फेटून घेतो तेव्हा डिशमध्ये ओतून लगेच ती डिश आपल्याला स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये ठेवायची आहे. म्हणजे पहिल्या सोडा घातल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात जी छान इडली फुलली जाते ना, ती जर तुम्ही टाइम वेस्ट केलात तर मग तेवढी ती फुलली जात नाही. तर इथे मी प्लेटला पण आधीच थोडं तेल लावून घेतलं होतं. ज्या प्लेटमध्ये तुम्हाला इडली बनवायची आहे त्या भांड्याला आधीच तेल लावून घ्यायचंय. बॅटर ओतलंय आणि आता लगेच ही डिश आपल्याला कढईमध्ये ठेवायची आहे. तर बघा इथे सुद्धा पाणी छान उकळलेलं आहे. आता यामध्ये ही डिश ठेवूयात आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटं याला छान वाफवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये एकदा चेक केलं तरी चालेल. तर बघा 15 मिनिटांनी ही आपली इडली अशी तयार झालेली आहे. थोडं गार केलंय हिला 5 मिनिटं आणि आधी हिच्या साईड आपण सोडवून घेऊयात. आता ह्या इडलीच्या साईड सोडवून घेतलेल्या आहेत. आपण हिला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया. तर तुम्ही बघू शकताय किती छान याला जाळी आलेली आहे ते. आपण अजिबात पीठ आंबवलेलं वगैरे नाहीये, तरी पण ही इडली खूप छान सॉफ्ट आणि सगळ्या बाजूने अगदी कडेने सुद्धा छान फुललेली आहे. आता याच्यावर आपल्याला जी साऊथ साईडला सर्व्ह केली जाते तेव्हा याच्यावरती पोडी मसाला घातला जातो. तर 1 चमचाभर मी ते पोडी मसाला किंवा गन पावडर घालणार आहे. याची रेसिपी सुद्धा मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी हा व्हिडिओ देईन, तो सुद्धा जाऊन नक्की चेक करा. आता आपल्याला यावरती 1 चमचा वरून तूप घालायचं आहे. जर नसेल आवडत तर तूप नाही घातलं तरी चालेल किंवा जर अमूल बटर वापरलं तरी सुद्धा याची चव खूप छान लागते. तूप सुद्धा आपण वरतून पसरवून घेणार आहोत आणि आपली ही पोडी इडली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय अगदी झटपट तयार होते. 1 तासभर डाळी भिजायला दिलात तर खूप छान अशी सॉफ्ट ही इडली तयार होते. आता तुम्हाला कट करून सुद्धा मी दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आतमधून सुद्धा ही किती छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे ती. तर बघा जाळी आतमधून सुद्धा किती छान अशी झालेली आहे. अगदी सकाळी घाईच्या वेळेत ऐन वेळेला जर नाश्ता बनवायचा असेल तर 1 तासभर आधी डाळ भिजत घातली आणि बाकीची तुम्ही सर्व कामं आवरून घेतली तोपर्यंत डाळ छान भिजते आणि झटपट हा नाश्ता तयार सुद्धा होतो. तुम्हाला मी आणखीन एक तुकडे करून दाखवते या इडलीचे. हे बघा आतल्या बाजूने सुद्धा किती छान अशी याला जाळी आलेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत. नमस्कार.